माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये लक्ष्मण हाकेंचा पाठिंबा कुणाला, निर्मळ, मुंडे की वंचितला? तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा निवडणुकीमध्ये अतिशय चुरशीची लढत होताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे। ह्या ठिकाणी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। तर यातील दोन ओबीसी नेते हे परस्परांच्या विरोधामध्ये अपक्ष उमेदवारी म्हणून लढत असताना पाहण्यास मिळत आहेत। तर तिसरे उमेदवार हे वंचितचे ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यामुळे आता ओबीसी समाज हा कोणाच्या पाठीशी उभा राहणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर ओबीसी आरक्षण बचाव नेते लक्ष्मण हाके हे कुणाला पाठिंबा देणार आहेत? लक्ष्मण हाके यांनी अनेक ठिकाणी वंचितचे उमेदवार असलेले यांना ओबीसी समाजांनी ताकदीने मतदान करावे असे आवाहन करीत वंचितला पाठिंबा दिल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे। तर माजलगाव या ठिकाणी लक्ष्मण हाके हे कुणाला पाठिंबा देणार आहे याची चर्चा देखील आता मोठ्या प्रमाणात होताना पाहण्यास मिळत आहे। कारण ह्या माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी नेते म्हणून महादेव निर्मळ देखील ह्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर दुसरे ओबीसी नेते म्हणून बाबरी मुंडे देखील ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यामुळे आता ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत आपल्याला माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पाहण्यास मिळत आहे। तर तिसरे उमेदवार वंचितचे देखील ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्यामुळे ह्या तीन उमेदवारापैकी कुठल्या उमेदवाराला लक्ष्मण हाके हे आपला जाहीर पाठिंबा देणार आहेत हे देखील पाहणं आता खूप मोठं महत्त्वाचं ठरणार आहे। लक्ष्मण हाके यांनी ज्यांना पाठिंबा दिला आहे त्यांचा विजय सहज आणि निश्चित होईल असं देखील बोललं जात आहे। परंतु लक्ष्मण हाके हे आपली कोणती भूमिका निर्णायक ठरवित आहेत याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे। माजलगाव विधानसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये सध्या बाबरी मुंडे हे देखील प्रचाराची आघाडी घेत असताना आपल्याला पाहण्यास मिळत आहेत। तर महादेव निर्मळ हे पिछाडीवर जाताना आपल्याला पाहण्यास मिळत आहेत। त्यामुळे अनेकांकडून असं बोललं जात आहे की महादेव निर्मळ यांनी बाबरी मुंडेंना पाठिंबा द्यावा, याचबरोबर लक्ष्मण हाकेंनी देखील बाबरी मुंडेंच्या पाठीशी ठामपणे उभा राहून ओबीसी समाजांना बाबरी मुंडेंना मतदान करण्याचे आवाहन करावे असं देखील बोललं जात आहे। परंतु आज लक्ष्मण हाके हे कुठली भूमिका घेणार आहेत, कुठल्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देणार आहेत याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।